प्रणिती शिंदे वाल्मिक कराडवर संतापल्या, म्हणाल्या धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या. बीड येथील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण चांगलेच तापल्याचं पाहायला मिळतंय आणि या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराडवर आरोप केला जात आहे. संतोष देशमुखांच्या हत्येनंतर वाल्मिक कराड फरार होता, मात्र 22 दिवसानंतर वाल्मिक कराड पुण्याच्या CID कार्यालयात शरण आलाय. वाल्मिक कराडला 15 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. तर विरोधकांकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे आणि या प्रकरणावरून काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. प्रणिती शिंदे म्हणाले की लॉरेन्स बिश्नोईपासून वाल्मिक कराडपर्यंत, गुजरातपासून महाराष्ट्रापर्यंत म्हणजेच महाराष्ट्राचा UP बिहार होत आहे. देशमुखांच्या मुलीने पोलीस संरक्षण मागितले, मात्र तिला संरक्षण दिलेलं नाही. म्हणजेच बीडमध्ये प्रचंड दहशतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. गुन्हेगार जेलमध्ये बसून मुलाखती देत आहे, त्यांच्यासाठी स्टुडिओ सेटअप केलेला जातो आहे. VIP ट्रीटमेंट दिली जात आहे. पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलण्यासाठी डॉक्टरांवर दबाव आणला जातो आहे. मग सामान्यांना न्याय कसा मिळणार असा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे. विरोधकांकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. याबाबत विचारलं असं प्रणिती शिंदे म्हणाल्या की धनंजय मुंडे यांनी 100% राजीनामा दिला पाहिजे, कारण ते यात असे दिसते आहे आणि यात ते आहेत असंही दिसतं आहे. काँग्रेसच्या काळात जेव्हा राजीनामे मागितले जायचे त्यावेळी नैतिकता स्वीकारून आम्ही राजीनामे देत होतो. लोकांच्या दबावापोटी दोष नसला तरी राजीनामे दिले जात होते. मात्र हे अहंकारी सरकार आहे, ते राजीनामा देणार नाही असा हल्लाबोल त्यांनी यावेळी केलेला आहे. सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि त्या प्रकरणाशी धनंजय मुंडे यांचं नाव जे तिथले स्थानिक लोकप्रतिनिधींची जोडत आहे, त्यांचा राजीनामा मागितला जातोय. मात्र सरकार त्या पद्धतीनं पावलं उचलत नाही. उलट वाल्मिक कराड यांचं नाव खंडणी प्रकरणामध्ये आरोपी आहेत, त्यांना मात्र VIP ट्रीटमेंट मिळत असल्याचा आरोप करतात. तुम्ही बघा, लॉरेन्स बिश्नोई पासून वाल्मिक कराड पर्यंत जे गुन्हेगार आहेत, जे जेलमध्ये बसून प्लॉटिंग, आणि ते गुजरात आणि हे महाराष्ट्र, म्हणजे आमचं महाराष्ट्र पण UP बिहार गुजरात सारखं बनवतायत, ह्यांना पाठीशी घालतायत. आणि मी जेव्हा बीडला गेली तेव्हा देशमुखांची मुलगी आहे, ती मला म्हणाली ताई मला खूप भीती वाटते, मी पण पोलीस प्रोटेक्शन मागितलं आणि मला अजूनही देत नाहीये सरकार. म्हणजे तुम्ही विचार करा किती दहशतीचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालंय सगळ्यांवरच एकंदरीत, आणि सरकार 100% पाठीशी घालतंय. गुन्हेगार जेलमध्ये बसून इंटरव्ह्यू देत आहेत त्या ठिकाणी आणि त्यांच्यासाठी स्टुडिओ सेटअप केला जातो. असं जर असेल आणि गुन्हेगारांना VIP ट्रीटमेंट देत असतील, पोलिसांवर प्रचंड प्रमाणात दबाव हे सरकार टाकत असेल, चुकीचे स्टेटमेंट दिल्या, चुकीचे FIR फाईल करायला, डॉक्टरांवर PM रिपोर्ट बदलण्यासाठी जर प्रेशर होत असेल तर सामान्य माणसांनी जायचं तरी कुठे? धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला पाहिजे असं वाटतं. 100% झालाच पाहिजे. जर ते ह्या प्रकरणात, पूर्ण प्रकरणात ते आहेत असं दिसून येते एकंदरीत. आणि काँग्रेस सत्ता असताना वारंवार जेव्हा राजीनामे मागितले जायचे तेव्हा द्यायचे आम्ही, एकंदरीत जबाबदारी घेऊन, नैतिक जबाबदारी घेऊन ते दिले गेले होते, जरी दोषी नसायचे तरी पब्लिक प्रेशरमुळे. पण इथे मला असं वाटतं अतिशय निगरगट्ट आणि अहंकारी सरकार आहे आणि लवकर हलतील असं दिसत नाही. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सोलापूर.